नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। महत्त्वाचं आणि मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे। आज आहे 16 जानेवारी आणि 7व्या हप्त्याचं वाटप आतापर्यंत झालेलं नाही, परंतु आज पैसे येणार आहेत। ते नक्की कधी येणार आहेत तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे का, तर त्याविषयी संभ्रम आहे। त्या अजून मार्चच्या हिवाळी अधिवेशनामध्येच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावरती अजून काहीच निर्णय झालेला नाही। त्यामुळे मार्चच्या अधिवेशनात त्यावरती शिक्कामोर्तब होईल। परंतु बाकीचे ज्या मनातील शंका आहेत, 7व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही, महिलांना नक्की पैसे कधी येणार आहेत, महिलांना राहिलेले पैसे कधी येणार, महिलांना 6व्या हप्त्याचं वाटप झालं आहे, काही महिला यातूनसुद्धा वगळल्या गेलेल्या आहेत, त्यांना ते पैसे येणार का आणि 7व्या हप्त्याचे पैसे नक्की कोणत्या महिलांना पडणार आणि किती महिलांना पडणार आहेत, नक्की किती महिलांना याचा लाभ होणार आहे का, ज्या महिला वगळल्या गेल्या त्यांचं काय, त्यांना नवीन आणि राहिलेल्या महिलांनासुद्धा नवीन अर्ज कधी करता येणार आहे, त्यासाठी वेबसाईट चालू झाली का, तुमच्या सर्व मनातील शंकांचं निरसन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि 7व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी चालू होत आहे, आज होत आहे की उद्या होत आहे, नक्की किती तारखेला हप्ता येणार, 7व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जे क्रेडिट व्हायला पाहिजेत ते आतापर्यंत तरी झालेले नाहीत, इथून पुढे नक्की कधी होणार आहेत, याविषयी सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट, महत्त्वाच्या अपडेट, लाडकी बहीणच्या सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आणि नवीन काही योजना आलेल्या आहेत त्याविषयीसुद्धा अपडेट आपण आज देणार आहोत। महत्त्वाच्या योजना तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे सर्व फ्री योजना असणार आहेत, एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑल करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट आल्यानंतर लगेच पोहोचतील। जाणून घेऊयात नक्की तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत। लाडक्या बहिणींना पैसे तर पडणार आहेत, परंतु ते किती पडणार आणि कधी पडणार हे महत्त्वाचं आहे। आजपासून सर्व बहिणींना पैसे वाटप होत आहे का, तर तुम्हाला तेच आपण आता सांगणार आहोत। नक्की लाडक्या बहिणींना पैसे कधी पडणार आहेत। 1500 रुपयांचा जो 7वा हप्ता यायचा राहिलेला आहे, अजूनही महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे की नक्की आम्हाला पैसे कधी येणार, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलेलं आहे का, किंवा अदिती तटकरे मॅडमनी काही उद्गार काढलेले आहेत का, ही सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आज 3:55 म्हणजे 4 वाजता पैसे वाटप होणार होतं का, तर 4 वाजताचा टाईम होता, परंतु तो टळलेला आहे। 4 वाजता पैसे वाटप होणार नाही आहे, ते उद्या होणार आहे। उद्या किती वाजता पैसे वाटप होणार आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून लगेच घेऊयात। तुम्हाला हे 1500 रुपये क्रेडिट व्हायला सुरू होणार आहेत, म्हणजे ते लगेच तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे। परंतु 4 वाजताचा टाईम होता तो संपलेला आहे। 4 वाजता आज तर पैसे पडलेले नाहीत, परंतु उद्या मात्र तुम्हाला 10:15 हे पैसे वाटप सुरू होणार आहे आणि 10 वाजता तुम्हाला पैसे 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो लगेच क्रेडिट केला जाणार आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे। त्यानुसार 1500 रुपयांचं तुम्हाला वाटप हे उद्या सकाळी 10:15 होणार आहे। तुम्हाला उद्या सकाळी 10:15 मॅसेज यायला चालू होतील। 1500 रुपयांचे जे 7वा हप्ता राहिलेला होता त्याचे क्रेडिट व्हायला पैसे चालू होणार आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व बहिणींना हे पैसे पडणार आहेत, परंतु नक्की उद्या 10:15 पडणार का, तर 100% पडणार आहेत। आणि अन्नपूर्णा योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे। 2500 रुपयांचं जे वाटप होतं, 3 गॅसचे 2500 रुपये सबसिडी तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरू झालेली आहे। बऱ्याच महिलांना आज मॅसेज आलेले आहेत की तुम्हाला मागील राहिलेल्या सर्व सबसिडी पडत आहेत, आणि जी सबसिडी पडत आहे ती तुम्हाला नक्की किती पडणार आहे, तर राहिलेल्या महिलांनासुद्धा सबसिडी पडत आहे। त्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी KYC करणं गरजेचं आहे आणि गॅस बुक करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही गॅस बुक केला आणि KYC करून घेतली, तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन जर तुम्ही KYC करून घेतली, तर 100% हे पैसे तुम्हाला क्रेडिट व्हायला सुरू होतील। परंतु त्यासाठी करणं गरजेचं आहे KYC महत्त्वाची असणार आहे। KYC केल्यानंतर तुम्हाला लगेच मागीलसुद्धा सबसिडी सर्व पडणार आहेत।
तुम्हाला इथून मागच्या सर्व सबसिडी पडण्यासाठी एकच पर्याय आहे. काही महिलांना 3,000, काही महिलांना 5-6 हजारापर्यंत सबसिडी पडत आहेत. कशामुळे? फक्त KYCमुळे. तुमच्या सबसिडी जर थकल्या असतील तर मात्र तुम्हाला KYC करून घ्या. तुम्हाला 100% मागीलसुद्धा पैसे पडतील. कारण कोणत्या महिलांना किती पडतील हे आपण सांगू शकत नाही लगेच. कारण किती महिलांच्या कोणत्या सबसिडी थकलेल्या आहेत यावर सर्व डिपेंड असणार आहे. कोणत्या महिलांच्या किती सबसिडी थकल्या. जर 5 सबसिडी थकल्या असतील तर 5-1500 रुपये तुम्हाला लगेच क्रेडिट होऊन जातील. आणि जर तुमचे 3 गॅस मोफत जेव्हापासून चालू झालं आहे तिथून पुढे थकले असतील तर तुम्हाला मात्र 2500 प्लस राहिलेले तुमच्या काही सबसिडी असे 3-4 हजार रुपयेसुद्धा पडू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे आहे KYC करणं. ती कुठे करायची आहे? ती करायची आहे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये. गॅस एजन्सीमध्ये जायचं आणि तुम्ही KYC करून घ्यायची. अकाउंटला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि गॅस बुक करूनच भरा. गॅस जर बुक करून भरला तर मात्र तुम्हाला सर्व पैसे पडतील. 2500 प्लस मागील राहिलेल्या सबसिडी सर्व पडणार आहेत. परंतु त्यासाठी करणं गरजेचं आहे KYC करून घ्या आणि गॅस बुक करा. तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे सर्व पैसे पडतील. महिलांना आनंदाची बातमी आहे कारण आजपासून हे क्रेडिट व्हायला सुरू झालेत. महिलांना 2500 रुपयांचे मेसेज यायला चालू झालेत. घरकुल योजनेचं सुद्धा वाटप सुरू होणार आहे. लवकरच त्याविषयी अर्ज चालू होणार आहेत आणि सर्वात लवकर सर्वात जलद अपडेट आपण देणार आहोत. तुमच्यासाठी ती लिंकसुद्धा आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ती लिंक तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चांगली तुमचे प्रश्न जर असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन आपण करत असतो. तर घरकुल योजनेचे सुद्धा हे अर्ज चालू होत आहेत. लवकरच या अर्जांची जी आहे ती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी काय अटी असणार आहेत? एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असायला पाहिजे. तुम्हाला कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत असतील तर मात्र तुम्हाला घरकुल योजनेचा सुद्धा लाभ भेटणार आहे. आणि दुसरी अट असणार आहे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर ती दुसरी अट असणार आहे. आणि तिसरी अट म्हणजे तुम्ही जर पिवळे रेशन कार्ड असेल तर मग मात्र पिवळे रेशन कार्ड असणाऱ्याला तर कोणीच रोखू शकत नाही. त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना 100% हे घरकुल योजनेचा लाभ भेटणार आहे. काळजी करू नका. सर्व महिलांना घरकुल योजनेचे हे पैसे पडतील. परंतु त्यासाठी काय प्रक्रिया आहे? तर अर्ज प्रक्रिया लवकरच चालू होत आहे. 20 लाख जे घरकुल योजनेत 20 लाख घरकुल वाटप होणार आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे आणि ती आपण आपल्या चॅनलवरती त्याची लिंक देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि 1,80,000चा लाभ घ्या. तर महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. आणि अजून एक अपडेट म्हणजे महत्त्वाचं, स्प्रे पंपसुद्धा फ्री दिले जात आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि बहिणींनी सर्वांनी याचा लाभ घेणं गरजेचं आहे. 1ही रुपया तुम्हाला लागत नाही आहे. स्प्रे पंप योजनेसाठी फक्त तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. किती? एक अर्ज करायचा आणि लगेच तुम्हाला स्प्रे पंप दिला जातो आहे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला CSC केंद्रावरती जायचं आहे आणि CSC केंद्रावरती तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्ही जर अर्ज ऑनलाईन भरला तर मात्र तुम्हाला पंचायत समितीमार्फत ही अर्ज प्रक्रिया DBTच्या माध्यमातून होत असते आणि तुम्हाला यातून स्प्रे पंप फ्री दिला जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेस्ट क्वालिटी आणि चांगल्या प्रकारचा हा पंप आहे. सिंगल मोटर आणि डबल बॅटरीचा हा पंप असल्यामुळे प्रेशर चांगला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. 3,000 रुपये किमतीचा स्प्रे पंप तुम्हाला दिला जात आहे. फ्रीमध्ये वाटप चालू आहे. त्यासाठी फक्त अर्ज करायचा. सर्व शेतकऱ्यांना हा भेटत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राहिलं ते आपल्या लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचं तर वाटप सर्वांना भेटत आहे आणि भेटणार आहे. तर ते वाटप तर तुम्हाला होईलच, त्याची काळजी करण्याची गरज नाही. 6वा हप्ता सर्व महिलांना भेटला असेल आणि राहिलेल्या महिलांनासुद्धा पैसे येणार आहेत. लवकरच हे वाटपसुद्धा कंप्लीट होणार आहे. ज्या महिलांना इथून मागचे पैसे राहिलेले आहेत, ज्यांना 7,500 आले, बाकीचे राहिलेत, 6वा हप्ता आला नाही, तुमच्या काहीही असू द्या, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेत पात्र असाल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. 1ही रुपया तुमचा राहणार नाही. सर्व पैसे येतील. परंतु त्यासाठी
तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. 7व्या हप्त्याचे सुद्धा लवकरच पैसे क्रेडिट होणार आहेत. आणि अतिरिक्त योजना आपण आणलेली आहे. आपल्या चॅनलने जी योजना आणलेली आहे ती आहे तुम्हाला 1000 रुपयांचं 1 महिन्याला लकी विनर गिफ्ट देत आहोत. आपण प्रत्येक महिलेला ते देत आहोत. ज्या महिलांनी आपल्याला प्रत्येक व्हिडिओवरती लाईक केली असेल, कमेंट केली असेल, त्या महिलांना आपण निवड करत आहोत आणि त्यांना 1000 रुपयांचे गिफ्ट देत आहोत. त्यासाठी महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकता. 1000 रुपयांचं गिफ्ट तुम्हीसुद्धा जिंकू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा. चला, धन्यवाद.